जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मागचा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवला होता की ॲड्स कशा लावायच्या, मॉनेटायझेशन कसं ऑन करायचं, ऑन झाल्यानंतर आपण व्हिडिओवरती ॲड कशा लावू शकतो यावरती आपण स्पेशली जे आहे ते व्हिडिओ बनवलेले आहेत। मागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, जर बघितले नसेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथून तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, मॉनेटायझेशनचा व्हिडिओ बनवल्यापासून खूप सारे व्हिडिओ म्हणजे चॅनल जे आहेत यूट्यूबवरचे ते मराठीमधले आपले मित्र जे आहेत त्यांनी मॉनेटाइज केलेले आहेत चॅनल, पण मित्रांनो त्यांना असा प्रॉब्लेम आलेला आहे की ॲड लावता येतात आपला व्हिडिओ मागचा बघितल्यामुळे, पण आपला यूट्यूबचा रूल काय आहे की तुम्हाला जर जास्त अर्निंग करायचे असेल, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती जास्त ॲड्स लावावे लागतील। तर मित्रांनो, त्याचा रूल पहिल्यांदा जो होता तो तुम्ही 10 मिनिटाच्या वरचा जर व्हिडिओ असला तर त्यावरती तुम्ही एक्स्ट्रा ॲड लावू शकत होता, किंवा यूट्यूब बाय डिफॉल्ट तुम्हाला 10 मिनिटाच्या वर व्हिडिओ असेल तर बाय डिफॉल्ट त्यांचं ते ॲटो ॲड लावत होतं। पण मित्रांनो, आता यूट्यूबने जे आहे ते चांगलं अपडेट मागच्या काही महिन्यामध्ये दिलेलं आहे, ते म्हणजे 8 मिनिटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ असेल तर तुम्ही त्यावरती मध्ये आधी ॲड लावू शकता। म्हणजे पहिला 10 मिनिट होतं, आता आहे ते 8 मिनिट आहे। त्यामुळे मित्रांनो, ही खरंच चांगली गोष्ट आहे। आणि मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या काही मित्रांना जे आहे ते मिडरोल ॲड कशा लावायच्या ते माहिती नाही। तर मित्रांनो, मिडरोल ॲड कशा लावतात, त्या कुठं लावाव्या म्हणजे आपल्या ऑडियन्सला जास्त डिस्टर्ब होणार नाही आणि आपल्याला ॲड्स देखील व्यवस्थित शो होतील। कारण बरेच जे यूट्यूबर जे आहेत त्यांना माहिती देखील आहे मिडरोल ॲड कशा लावायच्या, पण ते काय करतायत की चला 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर आपण 5-6 ॲड लावूया म्हणजे आपल्याला इन्कम जास्त होईल। मित्रांनो, तुम्हाला इन्कम देखील जास्त होऊ शकतो, पण तुमच्या व्हिडिओला रीच जास्त भेटणार नाही। मी तुम्हाला सुरुवातीला स्पष्टपणे सांगतो, जर तुमचा व्हिडिओ 8 मिनिटाचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 2 किंवा 3 ॲड लावा, त्याच्यापेक्षा जास्त लावू नका। जर तुमचा व्हिडिओ जो आहे तो 10 मिनिटाच्या वर असेल तर तुम्ही 3 ॲड लावण्या योग्य आहेत, 3 किंवा 4 लावा। आणि जर तुमचा व्हिडिओ खरंच 15-16 मिनिटाचा असेल आणि क्वालिटी कंटेंट असेल, सस्पेन्स जास्त असेल व्हिडिओमध्ये, तर तुम्ही 5 ते 6 ॲड लावू शकता। पण मित्रांनो, खरंच 5 ते 6 ॲड लावणं चुकीचं आहे। तुम्ही 16 मिनिटाच्या व्हिडिओला जास्तीत जास्त 4 ॲड लावा, 8 मिनिटाच्या व्हिडिओला जास्तीत जास्त 2 लावा, किंवा मध्ये 1 जरी लावली तरी पुरेशी आहे। कारण तुमच्या व्हिडिओच्या स्टार्टला आणि एंडला यूट्यूब बाय डिफॉल्ट ॲड लावत असते, तुम्ही फक्त मध्ये 1 किंवा 2 ॲड लावू शकता, त्याच्यापेक्षा जास्त पण लावू शकता, पण लावणंच चुकीचं आहे। तर मित्रांनो, या सगळ्या स्टेप ज्या आहेत, सगळ्या शंका तुमच्या मनात ज्या असतील त्या आपण आजच्या व्हिडिओमधून दूर करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही पूर्ण बघा, त्यामुळे तुम्हाला सर्व स्टेप जे आहे ते व्यवस्थित समजतील। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि सर्व स्टेप ज्या आहेत त्या समजून घेऊया। मित्रांनो, मी माझ्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहे ते ऑन केलेलं तुम्हाला या साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, त्या स्टेप जे आहे ते तुम्ही फॉलो करायचे आहेत व्यवस्थित। ओके, तर तुमचा मोबाईल तुम्ही उभ्या पोझिशनमध्ये धरला असेल यूट्यूब व्हिडिओ बघताना, तर तो प्लीज असा आडवा करून फुल स्क्रीन बघा, जेणेकरून तुम्हाला साईडची स्क्रीन जी आहे ती व्यवस्थित आणि सुटेबल दिसेल। ओके, तर याच ठिकाणी तुम्ही बघू शकता, सुरुवातीला आपल्याला क्रोम ब्राउझर जो आहे आपल्या मोबाईलमधील तो ओपन करून घ्यायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर सिम्पली या ठिकाणी आपण 3 डॉटवरती टच करून इथून डेस्कटॉप साईड जी असते ती ऑन करून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता वरती 3 डॉटवरती मी टच करून इथून सिम्पली डेस्कटॉप साईडच्या समोर जो स्क्वेअर असतो त्यातील टिक जी आहे ती ऑन करायची, म्हणजे आपला मोबाईल जो आहे तो पूर्णपणे लॅपटॉप स्क्रीनसारखा होऊन जाईल। ओके, तर या टाईपमध्ये तुम्ही यायचं आहे, इथं वरती तुम्ही सर्च करायचं आहे youtube.com। ओके, तर youtube.com सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते youtube.comचा मेन इंटरफेस जो आहे तो ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो, परत आपल्याला झूम करायचं, पूर्णपणे या साईडला कोपऱ्यामध्ये यायचं आहे। तर इथं आपला तुम्ही चॅनलचा लोगो बघत असाल, तो चॅनलचा लोगो तुम्हाला इथे दिसेल, तर सिम्पली त्यावरती आपण टच करायचं आहे। इथे तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ दिसेल, त्यावरती लॉंग प्रेस करून धरायचं। ओके, आणि वरती तुम्हाला ओपन इन न्यू टॅब इन ग्रुप दिसेल, तर सिम्पली त्यावरती टच करायचं। त्यानंतर खालीतल्या टॅबमधील ग्रुप ओपन करायचा 2 नंबरचा, आणि खाली कंटिन्यू टू स्टुडिओवरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर आपला यूट्यूब स्टुडिओ जो आहे तो ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही झूम करायचं आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता तुम्हाला एक इथं 2 नंबरला या साईडला ऑप्शन दिसेल, सुरुवातीचा आहे तो डॅशबोर्ड ऑप्शन, त्याच्या खाली व्हिडिओ ऑप्शन आहे, तर सिम्पली व्हिडिओ ऑप्शनवरती आपण टच करायचं आहे। इथं तुम्हाला कंटेंट दिसेल, तरी आता इथून आपण झूम आउट करून घेऊया। ओके, तरी झूम आउट मी केलेलं आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला एक जो व्हिडिओ आहे 15 मिनिटाचा, त्यावरती मी ऑलरेडी जे आहे ते ॲड्स लावलेले आहेत, पण तुम्हाला मी सांगतो त्या टाईपमध्ये तुम्ही ॲड लावायचे। सुरुवातीला मित्रांनो, ॲड लावण्यापूर्वी तुम्ही जे आहे ते तुमचा व्हिडिओ तुमच्या YT स्टुडिओ ॲपमधून असो किंवा या क्रोममधून असो, व्हिडिओ अनलिस्टेड करायचा आहे। अनलिस्टेड, पब्लिक तर करायचंच नाही, सोडा प्रायव्हेट पण करायचं नाही, अनलिस्टेड व्हिडिओ करायचा आहे। व्हिडिओ अनलिस्टेड करून
तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करणार आहात त्याच्या कमीत कमी अर्धा तास तर आधी तुम्ही ॲड लावायचे आहेत, जेणेकरून यूट्यूब टीम जी आहे ती ॲनालाइज करते व्यवस्थित. यूट्यूब मशीन जे असतं, मशीन लर्निंग, त्यांचं व्यवस्थित ॲनालिसिस होतं. ॲनालिसिस झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती खरोखरच ॲड लावण्यासाठी तुमचा कंटेंट सुटेबल आहे का हे तपासलं जातं आणि मग तुमच्या व्हिडिओवरती ॲड लावल्या जातात. काही जण काय करतात, यूट्यूबवरती ॲड लावतात आणि लगेच व्हिडिओ पब्लिक करतात. तर सुरुवातीला मित्रांनो काय होतं, सुरुवातीच्या काही वेळात, सुरुवातीच्या एक अर्ध्या तासात तर तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात. त्यामुळे मित्रांनो सुरुवातीच्या काही जणांना तुमच्या ॲड दिसणार नाही. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिट ॲड लावून ठेवा आणि नंतर व्हिडिओ पब्लिक करा. ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला माझा 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यावरती टच करू. त्यावरती टच केल्यानंतर टायटलवरती टच करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक मॉनेटायझेशन असा डॉलरसारखा सिम्बॉल दिसेल, त्यावरती सिम्पली आपण टच करायचं. ओके, तर त्यावरती आपण टच केलेलं आहे. त्यावरती टच केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल. तुमचा जर व्हिडिओ 8 मिनिटाच्या वर असेल तर इथं तुम्हाला ड्युरिंग व्हिडिओ मिडरॉल दिसेल, कंसामध्ये इथं तुम्ही बघत आहात त्या टाईपमध्ये. ओके, तर इथं ड्युरिंग व्हिडिओ मिडरॉल जे आहे ते तुम्ही इथून ऑन करायचं आहे आणि खाली मॅनेज मिडरॉल आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे. जर तुम्ही मॅनेज मिडरॉलवरती टच केलं नाही तर यूट्यूब काय करतं, तुमच्या कंटेंटवरती अवलंबून असतं की तुमचा यूट्यूब तुमचा व्हिडिओ चेक करतं आणि त्यात कुठं ॲड लावावी हे यूट्यूब स्वतः डिसाईड करतं. ओके, तर या ठिकाणी मी बघू शकता तुम्ही 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि मी फक्त 4 ॲड लावलेले आहेत. ओके, तर या मी 4ही ॲड काढून दाखवतो आणि तुम्हाला ॲड कशा लावायच्या ते सांगतो. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी झूम आउट करून दाखवतो. तुमचा इंटरफेस असा दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण झूम करायचं आहे. मी ॲड कुठं कुठं लावतो ते तुम्ही बघू शकता. झूम करायचं, झूम केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला इथं माझा व्हिडिओच्या आधी डेमो दिसेल. आपला जो स्टेटस चॅनल आहे त्यावरती डेमो व्हिडिओ आपला सुरुवातीला असतो. ओके, तर या ठिकाणी आपला डेमो व्हिडिओ आहे. आपण या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता तुमची स्क्रीन दिसते मोबाईलची. ओके, तर या टाईपमध्ये बघू शकता असा काहीतरी इंटरफेस दिसेल. तर ज्या ठिकाणी आपला डेमो आहे तिथं आपण जायचं आहे. ओके, तर या ठिकाणी माझा थोडा लोड होत आहे व्हिडिओ. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला व्हिडिओ लोड झालेला आहे. इथे तुम्हाला प्लेचा ऑप्शन देखील दिलेला असतो. ओके, तर या टाईपमध्ये आपण थोडं ही लाईन जी आहे ती स्क्रोल करत जाऊ पुढे, जेणेकरून काय होईल, आपला व्हिडिओ थोडा लोड होईल आणि लोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित तुमचा व्हिडिओ प्ले होऊन दिसेल. तर मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्ही मिडरॉल कशा लावायचे, कारण आता माझं नेटवर्क इश्यू असल्यामुळे जे आहे ते व्यवस्थित ॲड दिसत म्हणजे प्ले आपला व्हिडिओ होत नाही. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, आता इथं आपला डेमो आहे व्हिडिओचा आणि त्याच्या आधी इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर याच्यापेक्षा जास्त झूम होत नाही आपलं. तर या ठिकाणी तुम्हाला दुसरा एक ऑप्शन दिलेला असतो यांनी, तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इथून झूम करता येतो. ओके, तर इथून आपण झूम करू आणि थोडी या साईडला मी घेऊन दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता डेमोच्या आधी इथून आपला डेमो होतोय चालू. तर डेमोच्या आधी इथं थोडासा आवाज आपला कमी झालेला आहे व्हिडिओमध्ये. तर त्या ठिकाणी आवाज ज्या ठिकाणी पूर्ण कमी असतो त्या ठिकाणी आपण ॲड लावायचे. ॲड लावण्यासाठी इथं तुम्ही वरती ॲड ब्रेक ऑप्शन दिसेल त्यावरती टच करायचं. एकदा टच केलं की एक ॲड लागेल तुमची. त्यानंतर पुढं जायचं आहे. थोडं पुढं गेल्यानंतर परत आपण साधारणतः ही ॲड जी आहे ती 1.20 सेकंदाजवळ लावलेली आहे. तर पुढच्या आपण साधारणतः 4 मिनिटाजवळ लावू. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला 4.29 जवळ आवाज एकदम वाढलेला आहे. आवाज वाढलेला कसा मी ओळखतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला टाईमलाईन जी आहे ती आपली टाईमलाईन दिसेल. तर थोडं हे मोबाईलमध्ये काम किचकट वाटतं, PC असेल तर अगदी सोपं होईल, पण काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी बघू शकता आवाज एकदम आपला कमी आहे. तर मी या ठिकाणी एक मिडरॉल ॲड लावेन. त्यासाठी मी मित्रांनो या ठिकाणी येऊन इथं ॲड ब्रेकवरती टच करायचं. ओके, परत या साईडला यायचं आपण. आता 4 मिनिटाजवळ लावलेलं आहे म्हणजे आपण आता 8 ते 9 मिनिटाजवळ एक ॲड लावूया. ओके, मग मित्रांनो बघू शकता मी 4 ते 5 मिनिटाच्या दरम्यान एक ॲड लावतो. तर इथं तुम्ही ॲड लावू शकता. इथं आवाज कट झालेला दिसत आहे. ओके, तर या ठिकाणी एक ॲड लावूया. परत पुढं जायचं आहे. आता आपला व्हिडिओ 15 मिनिटाचा आहे म्हणजे लास्टचे 1-2 मिनटं सोडून आपण ॲड लावू. तर या ठिकाणी मी थोडं झूम आउट करतो. ओके, तर बघू शकता या टाईपमध्ये. आता मित्रांनो तुमच्या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी सस्पेन्स असू शकतात, त्या ठिकाणी देखील तुम्ही ॲड लावू शकता. तर या ठिकाणी तुमचा आवाज थोडासा कमी असेल त्या ठिकाणी तुम्ही बरोबर ही ॲड जी आहे ती प्लेस करायची. आता मित्रांनो त्यानंतर कंटिन्यूवरती टच करायचं आहे आणि इथं कोपऱ्यामध्ये तुम्ही सेव्हवरती टच करायचं. ओके, त्यानंतर आपल्या मिडरॉल जे आहे ते आपल्याला लागलेला दिसतील. तर मित्रांनो आपण ॲड कशा लावायचे ते देखील बघितलेलं आहे. पण मित्रांनो तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो, ती म्हणजे तुम्ही बघू शकता काही शॉर्ट फिल्म वगैरे तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये काय असतं, ठराविक ठिकाणी सस्पेन्स असतो व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढं काय होणार याची आतुरता असते. तर त्या ठिकाणी ते काय करतात, 1 ते 2 सेकंद आवाज जे आहे ते थोडा लो ठेवतात आणि बरोबर त्याच ठिकाणी जे आहे ते ॲड लावतात. म्हणजे काय होतं, बरोबर तुमचा सस्पेन्स जो आहे तो त्या ठिकाणी क्रिएट झालेला असतो. तुम्ही पूर्णपणे सस्पेन्सनं तो पुढचा व्हिडिओ बघणार असता आणि बरोबर त्याच वेळी ॲड दिसते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सोडून जात नाही, तर ती ॲड बघता आणि नंतर व्हिडिओ पुढचा बघता. त्यामुळे असं होतं काही ठिकाणी तुम्ही काय करता,
काही नवीन युजर जे आहे ते चुकतात या ठिकाणी, की तुम्ही सुरुवातीला ॲड लावण्याच्या तुम्हाला गोष्टी माहिती नसतात, तर त्यावेळी तुम्ही काय करता, कुठं पण मध्ये आधी ॲड लावता, तर तुमचं पब्लिक जे बघणार असतं ते कुठं पण ॲड लागल्यामुळे बोर होऊन जातं आणि तुमचा व्हिडिओ जे आहे ते सोडून निघून जातात. त्यामुळे तुमच्या व्हिडिओचं वॉच टाईम देखील कमी होत असतं आणि तुमचा व्हिडिओ रँक देखील होत नसतो. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ज्या ठिकाणी ॲड लावायची आवश्यकता आहे त्याच ठिकाणी ॲड लावा. काही व्हिडिओमध्ये मित्रांनो 8 मिनिटाचा किंवा 9 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर तुम्ही एक ॲड जरी मिड रॉला लावली तरी पुरेशी आहे, जेणेकरून काय होतं, जास्तीत जास्त लोकांपुढे व्हिडिओ जातो आणि तुमच्या जास्त रेव्हेन्यू जितका व्हायचा तितकाच होतो. जास्त ॲड लावल्या तर व्ह्यूज कमी येतात, इन्कम तितकाच होतो. जर ॲड कमी लावल्या तर जास्त व्ह्यूज येतात आणि इन्कम तितकाच होतो. त्यामुळे जास्तीत जास्त ॲड लावू नका, थोड्या कमी प्रमाणात जे आहे ते ॲड लावा आणि योग्य त्या ठिकाणी ॲड लावा. आशा करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की मिड रोल ॲड जे आहे ते कशा प्रकारे लावल्या जातात. तर मित्रांनो अशाच टेक्निकल यूट्यूब टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो तुम्हाला यूट्यूब टिप्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ चेकआउट करू शकता. मी तुम्हाला चॅनल कसा काढायचा इथपासून ते तुम्ही पैसे मिळवण्यासाठी मॉनिटायझेशनला अप्लाय कसं करायचं त्या सर्व टिप्स जे आहे ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगितले आहेत. त्यामुळे बाकीचे व्हिडिओ देखील नक्की बघा. सर्व व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊन जाईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.